सर्व लाडक्या बहिणींसाठी आज एक आनंदाची बातमी आहे. तर आता 2026 आणि 27 करिता नवीन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. तर असा भरा फॉर्म घर बसल्या लगेच तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल होणार आहे. तर आता जी की लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अशा पद्धतीने इथं राहणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहे, कुठे अर्ज करायचा आहे, कुठे अर्ज सुरू झालेल्या संपूर्ण माहिती, कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेल्या आहे, ए टू झेड माहिती पाहणार आहे. तर सर्वप्रथम वैयक्तिक माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. अर्जदाराचे पूर्ण नाव, तुमचं जे काही नाव असेल ते तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे. जर तुमचं लग्न व्हायचं राहिलेलं असेल तर वडिलाचे नाव टाका. जर तुमचं लग्न झालेलं असेल तर अशाने पतीचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे, पतीचं संपूर्ण नाव. यानंतर जन्मतारीख टाकायची तुम्हाला, तुमचा महिना, त्यानंतर वर्ष, मंथ, त्यानंतर तुमचं वय टाकायचं आहे, तुमचं वय किती आहे ते. त्यानंतर इथं सिलेक्ट करायचं आहे जे काही लिंग आहे, महिला आहे की पुरुष आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार क्रमांकही तुम्हाला इथं टाकायचा आहे. तर हे संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर आता आपल्याला ॲड्रेस भरायचा आहे. तर आता ॲड्रेसमध्ये जे की आपला जो काही माहितीचा पत्ता आहे यामध्ये घर क्रमांक टाकून द्यायचा किंवा तुम्ही तुमच्या गावाचं नाव टाकलं तरी चालेल. तुमच्या गावाचं नाव खाली टाका, तालुका तुम्हाला इथं टाकायचा आहे. यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे, तुमच्या एरियामधला कोणता पिनकोड आहे ते. त्यानंतर आपलं राज्य टाकायचं आहे महाराष्ट्र, तुमचं जे काही स्टेट येईल स्टेट टाका, तुमचं जे काही राज्य येईल. कौटुंबिक माहिती यामध्ये तुमच्या सदस्यांची संख्या टाकायची किती आहे ते. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे, कोण आहे ते. वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथे टाकायचं आहे किती आहे. त्यानंतर बँक खाते तपशील तुम्हाला इथे टाकायचा आहे, बँकेची माहिती तुम्हाला इथे द्यायची आहे. त्यामध्ये तुमचे बँकेचं नाव, स्टेट बँक असेल तर स्टेट बँक तुम्हाला इथे टाकायचं आहे. सेंट्रल बँक असेल सेंट्रल, पोस्ट ऑफ इंडिया असेल तुमची जी काही बँक असेल बँकेचं नाव टाका. शाखा टाका, कुठली शाखा आहे ते. त्यानंतर धारकाचे नाव, म्हणजे जे काही महिला फॉर्म भरत आहे त्या महिलांचं संपूर्ण नाव टाका. खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका. त्यानंतर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, आधार लिंक आहे का. आधार लिंक असेल तर होय करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. परंतु आधार लिंक अनिवार्य आहे, तर आधार लिंक करून घ्या नसेल केलेलं तर. यानंतर आवश्यक कागदपत्रे, तुमच्याकडे आधार कार्ड असणे, अशी खून करा. रहिवासी प्रमाणपत्र असलेल्याने अशी खून करायची आहे. सर्व जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असेल तर अशी खून तुम्हाला करायची आहे. तर आता आमच्याकडे सर्व डॉक्युमेंट्स आहेत तर आपण असे क्लिक करून घेऊ. त्यानंतर घोषणापत्र येईल तुम्हाला, काही नाही तुमचा अर्जदाराची सही तुम्हाला इथं मारायची, दिनांक टाकायचा आहे. त्याचप्रमाणे आता फॉर्मसोबत तुम्हाला जे काही इथं आवश्यक कागदपत्रे, यामध्ये अर्ज कसा भरायचा आहे, पात्रता, अप्रूव्हल. तर या पण जे की 2026-27चे नवीन अपडेट अर्ज इथं सुरू झालेले आहे. ऑनलाईन सुविधा, त्याचप्रमाणे पडताळणी जलद गतीने, अप्रूव्हलसुद्धा सुलभ गतीने. तर आता यामध्ये राज्य सरकारने 2026 आणि 27 करिता लाडकी बहीण योजनेचे जे काही ऑनलाईन अर्ज आहे तिथं सुरुवात. तर आता दरमहा जे की तुम्हाला थेट खात्यामध्ये 1500 रुपये इथं मिळत आहे. किती? 1500 रुपये मिळणार आहे. तर त्यासाठी जे काही आताची नवीन पात्रता आहे यामध्ये 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला पात्र आहे. महाराष्ट्रातील म्हणजे आपल्या राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे. तर आता यामधून कोणत्या महिला अपात्र ठरलेल्या आहेत, ज्यांचं यादीमध्ये नाव दिसत नाही तर अशा महिला यामधून अपात्र ठरवलेल्या आहे. तर आता सरकारी नोकरी जर तुमच्या कुटुंबातील कोणी असेल तर अशा कुटुंबाला योजनेचा लाभ मिळणार नाही. आयकर भरणे, म्हणजे तुम्ही जर आयकर विभागामध्ये जर तुम्ही कर भरत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र आहे. चारचाकी वाहन जर असेल तर असे यामध्ये काही प्रकरणामध्ये यामध्ये अपात्र ठरू शकते. तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, रेशन कार्ड, मोबाईल नंबर, रहिवासी दाखला. तर आधार लिंक अनिवार्य आहे, नाही तर तुमचा अर्ज इथं रद्द करू शकतो. तर तुम्हाला इथे TC, जन्म प्रमाणपत्र, TC जर नसेल तर जन्म प्रमाणपत्र लागणार आहे. आता वेबसाईटवरून देखील तुम्ही घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, 2026-27 अर्ज निवडा, आधार नंबर टाका, OTP टाका, वैयक्तिक माहिती भरा, तुमचं गाव, नाव. त्यानंतर बँकेचा तपशील भरायचा आहे, तुमच्या बँकेचं नाव, IFSC कोड, बँक खाते क्रमांक. ते भरल्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करा, SMS द्वारे तुम्हाला कळून जाईल. यानंतर अप्रूव्हल लवकर मिळण्यासाठी यामध्ये तुम्हाला अचूक माहिती भरायची आहे, कागदपत्र व्यवस्थित अपलोड करायचे आहे, आधारशी लिंक आहे की नाही चेक करा, मोबाईल नंबर व्यवस्थित भरला की नाही ते तुम्ही चेक करा.
यामध्ये चुकीची माहिती भरायची नाही आहे. कागदपत्र अपूर्ण अपलोड करायचे नाही आहे. व्यवस्थित अपलोड करा. ब्लर वगैरे दिसला नाही पाहिजे. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. पात्रता आणि निकष धरूनच फॉर्म भरायचा आहे. तर आता लाडकी बहीण योजना अर्ज कुठे द्यायचा आहे, तर सर्वप्रथम अंगणवाडी सेविका सोपी पद्धत म्हणजे त्यांना विचारून घेऊ शकता, किंवा यामध्ये दुसरं सांगणारच आहे मी. त्यानंतर फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. कागदपत्र व्यवस्थित जोडायचे आहे. त्या संघ ऑफलाईन तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे, किंवा महिला व बालविकास विभागाकडे FDO ऑफिसकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. तालुक्याच्या ठिकाणी हे कार्यालय तुम्हाला बघायला मिळेल. शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी थेट विभागाकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. ज्या महिलांचे पैसे आले नसेल तर त्यांनीसुद्धा, किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देतो 181, यावरती कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमच्या फॉर्मबद्दल माहिती घेऊ शकता. जे काही महाई सेवा केंद्र, तर यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता. डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायचे, किंवा तुम्हाला 181 या हेल्पलाईन नंबरला कॉल करायचा आहे. आता यासाठी अर्ज सुरू झालेले जे काही जिल्हे आहे, यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे. यानंतर आपलं छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर पुणे आणि सातारा. यानंतर जे ते आपलं सांगली, कोल्हापूर, सोलापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर ऑफलाईन अर्ज जे काय आहे यामध्ये, तर आता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल. अशा ऑफलाईन जे फॉर्म आहे 2026 आणि 27 करिता, यामध्ये वैयक्तिक माहिती तुम्हाला भरायची आहे. अर्जदाराचे संपूर्ण नाव, जे काही महिला अर्ज करत आहे त्यांचं. त्यानंतर ज्यांचं लग्न झालेलं नसेल तर त्यांनी वडिलांचं नाव टाका. ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी पतीचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. यानंतर आपली जन्मतारीख टाकायची आहे व्यवस्थित. तुम्हाला मोबाईल नंबर टाका. आधार क्रमांक टाकायचा इथं तुम्हाला. मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल. जन्मतारीख टाका, जे काही वार, त्यानंतर मंथ आणि इयर, तुमचं वर्ष टाकायचं किती आहे ते. तर हे संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे. आता इथे तुमचा पत्ता, तुमचा घर क्रमांक टाकायचा आहे. तुम्ही गावाचं नाव टाकलं तरी चालेल. त्यानंतर गावाचं नाव टाका, तालुका, तुमचा जिल्हा, पिनकोड तुमच्या जिल्ह्याचा. त्यानंतर आपलं स्टेट, आपलं जे काही महाराष्ट्र आहे, आपलं जे काही राज्य आहे, राज्य सिलेक्ट करायचं आहे. कुटुंब व आर्थिक माहिती, यामध्ये तुम्हाला कुटुंब प्रमुखाचे नाव ते तुम्हाला टाकायचं आहे. किती सदस्य तुमच्या घरामध्ये राहते, वार्षिक उत्पन्न किती आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. बँक खाते आधारशी त्याचप्रमाणे तपशील इथं द्यायचा आहे. तर यामध्ये सर्वप्रथम बँकेचं नाव टाका, जे काही स्टेट बँक असेल. त्यानंतर तुमची कोणती सेंट्रल बँक असेल, पोस्ट खात्याचं असेल, तुमचं जे काही असेल ते टाका. शाखा टाका, कुठली आहे ते. बँक धारकांचे नाव टाका, जे काही महिला फॉर्म भरत आहे त्यांचं संपूर्ण नाव, खाते क्रमांक, IFSC कोड, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आधार लिंक आहे की नाही, हो आहे की नाही आहे, त्यावरती अशी टिक तुम्हाला करायची आहे. सोबतच त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे. आधार कार्डची प्रत, रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर बँकेचं पासबुक, फोटो, डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे. तर TC तुम्हाला, किंवा जन्म प्रमाणपत्र, किंवा तुम्हाला वोटर कार्ड, मतदान कार्ड जोडायचं आहे. तर यानंतर जे काही तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे डेट टाका, आजची, ठिकाण टाका आणि सही करा, आणि फॉर्म समाज कल्याण FDOकडे द्यायचा आहे. तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही अडचण असेल तर लाईव्ह व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ते अपलोड करणार आहोत. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.